बाबा हा बस. जायचंय काम हो. तर लय दिवस झाले सुट्टी घेतलेली त्याच्यामुळे जातो आज सगळा कालच फोन आलता मला. कुठं कामावर का? हा नुसतं काम काम तरी करेल काहीतरी रे. हा आणि ते पोरीला घेऊन ये ना. बघू मग आहे ना आज काम सुटलं ना कामावर सुटलं मग येताना मग तिकडून येईन येताना तिला घेऊन येईन. अरे मी तरी घरातलं काम कसं करणार ना. आतापर्यंत केलं का नाही? तुझी आई गेली तशी मी तेच काम करतोय ना. तुझे परत स्वयंपाक करणं सगळं काम मला करावं लागतं. पण आता आली ना आपली सुनबाईला घेऊन ये तिला लवकर. हा कामावून सुटल्यावर ना येताना घेऊन येईन. कारण कसं सगळे असलं घर कसं भरलं हा मग मला पण शेतातलं काम करावं लागतं ना. घरातलं तरी काम कवर करणार मी. हा तुम्हाला रानात जावं लागतं. हा नाही मी ना येताना घेऊन येईन तिला. तुम्ही जेवले का नाही? आता जेवणाचं राहू दे रे पण ते पुरलं घेऊन ये तेवढं. हा तिला आणतो. जायचं मला डबा भरला मी बरं मग निघायचं तेव्हा म्हणलं जातो. त्रास कर ना. हा ऑफिसला थोडं लवकर सुट्टी घ्यायची ते साहेबांना विनंती कर. बरं चालतं बघा तू विचारून बघा बोलतो नाही मग उशीर होईन यायला तर तुम्हाला फोन करीनच मी. पण तिला घेऊन या नक्की. हा आणतो बाबा. हा म्हणजे मला पण थोडं शेतातलं बघावं लागेल काहीतरी काम करावं लागेल ना बाहेरचं. बरं घरात तरी कवर गुंतून राहणार मी. बाई माणसाचं काम राहिलं ना. हा नाही आणतो जाय तर घर कसं भरलं वाटत ते आल्यावर पण. कारण पहिला आई गेली तर परत काय करा आपलं बाई माणूस नाही काय नाही ना. घेऊन ये तिला लोक. चालतंय चला येऊ का मग. बरोबर हा कवर करणार आहे काम तरी ना. घरात मध्ये स्वयंपाक कर धुणं भांडे ही बाई माणसाचं काम आहे ना. बरं जरा पोराने बनावी घेतले आज. बरं वाटेल सुन बायला. काय रे ऊन झालंय रानाकडे सुद्धा जाऊ वाटाणा भाऊ 1 मिनिट सुद्धा बाहेर तोंडच करू वाटाणा इतकं ऊन झालंय. ताये ताडेव बोल. बस काय करते ती? काय आवडत होते. लय ऊन झालंय बाबा जाऊ वाटाणा कुठं. मग आता उन्हाचाच दिवस आहेत म्हणजे ऊनच राहणार. ते तू कधी जाणार आहे? जाईन की 2-4 दिवसांनी. कर आली 2-4 दिवस झाले. मग काय माझा त्रास झालाय का? अरे त्रास नसतो पण कसं यार त्यांच्या घरी कोण नाही करायला त्या पाहुण्याला एकट्याला जावा हाताने करून खावं लागतं असा विषय होते ना. तुला त्यांचीच काळजी बघ. चांगली आहे ती बिचारी ती पोरग चांगलं आहे कामधंद्याला रोज जाते त्याचं म्हातारं चांगलं आहे. हा मी घेऊ का बोलून त्यांना? कशाला? मग नाही मी सोडून येतो तुला. आज जाऊ का? हा नाही तर मग मी येऊ का सोडायला का घेऊ त्यांना बोलून. हो बाप्पू आला. काय चाललंय तुमची बहीण भावाची? काय नाही बसलो होतो तिला म्हणलं कधी जायचंय तीच विचारत होतं नेमकं म्हणलं का सोडवायला जावं लागेल तिला. हा काय असतं लग्न झालं लेकरांनी ना मस्त आपल्या घरी जायचं असतं. चांगलं आहे ती पोरग नोकरीला आहे मस्त शेतीवाडी थोडीशी लय मोठी नाही पण कष्ट करताय आपलं म्हणजे रोज कामाला जाते. संस्कारी कुटुंब हा सासरा तर एकदम देव माणूस आहे बघ. एक शब्दानं अजिबात इकडे तिकडे बोलणार नाही. सासरा तर एवढा देव माणूस आहे बिचारा लय चांगला आहे. बघ आता काय होतं आई मेल्यानंतर त्या माणसानं ते लेकरू मोठं केलं शिकून हा बरोबर नोकरी लागले हातानेच करून खात होते. हातानेच करून त्या माणसानं दुसरं लग्न नाही केलं काही नाही ते लेकराच्या भरोशात. आता त्यांना वाटतं ना आपल्याला सून आली परत लग्न झाले. हा बरोबर की मग आता स्वयंपाक पाणी दुसरं काय करायचं ते काय तुला राहणार नाही थोडं कामाला. नाही तसलं काहीच काम नाही ना घरच्या घरीचे काही डोक्याला शिन नाही काय नाही. तिला एक काम कर सोडून येऊ का पाहुण्याला बोलून तुम्ही म्हणता तसं माझं काय नाही. हे सोडून हा आणि महाराज जाईन चेक कर दाद्या मारेल मी महाराज जाईल आणि मस्त राहा बघ. कायच तर लग्न झालं होय ना त्या पोरीने जर सासरी व्यवस्थित राहिलं की काय अडचण नाही तुला? बापाची मान उंच बरं राहतं. ते बापाच्या जीवाला लेकर सुखी असली की आम्हाला समाधान. मग काय तसं मी येत जाईन बाप्पू येते काय मारत जाईन आम्ही तर सारखी चक्करच मारित राहतो. कुठं वाढणार आहे आहेच किती जवळच आहे जवळच आहे इथं तसं बरं तर तुझ्यापाशी नाही करा मला फोन करत जा मस्त राहायचं. जा जीव लावू सासू तर नाही पण सासऱ्याला नवऱ्याला मस्त जीव लावायचा. हा उरक मग मी तो रानात जाऊन तिला सोडून मी येतो सोडून मग तिला तुझं उरक जा काय नाही माझं मी निघतो आता निघू आपण लगेच बॅग घे आवडते बॅग घेते. सांग समजून लेकराला माहिती नाही. हा बघतो आता काय आलं घरी आता व्यवस्थित राहा मस्तपैकी. हा काय अडचण आली तर फोन करीत जा मी बापू येत जातो ना. हा
मामा बसले तिथंच. राम राम मामा. राम राम. काय चाललंय, बरे आहेत का? काय निवांत मी बसलं. म्हणलं यावा घेऊन तायला म्हणलं. नाही बरं झालं ना आले. हा? बरं झालं आले तुम्ही. हा मी म्हणलं राजेंला कामामुळे काय सुट्टी नसती ती नसतं त्याच्यामुळे म्हणलं यावा घेऊन दाजी. आम्ही वाटच बघत होतो सुनबाईची. हा ना. हा कस काय बरे आहेत का? नाही बरं आहे. दाजी कामाला गेला असते ना आता? हा ड्युटीवरच गेलो. हा मग काय तिला म्हणलं आता कवर म्हणलं तिकडे तर राहते म्हणलं हा, आपलं हा. तिकडे आले बरं आहे, तुमच्या भाकरी तुकड्या सोय लागती. अहो बाई माणसं किंमत हा नसल्यावर कळते बा. नसल्यावर कळते असा विषय. आम्ही तरी कव्हर करणार ना. हा मग काय तर बघ काय चाललंय मग. एकदम आता रानात काय केलंय का? रानात ऊस आहे, कांदा आहे, कसं आहे होय? गहू झाला. कांदा झाला काढून का नाही? कांदा चाललं गेलं काढायचं ना. पाहुणं मीच येणार होतो तिकडं, पण काय झालं नाही मला होती सुट्टी. बापू म्हणलं ये सोडून. बापू म्हणलं येतो रानातून जाऊन. रानात आमच्या तिकडे टोळी आलती एक. आपण बोलतो बोलतो आपण तुम्हाला पाणी द्यायचं विसरलं ना. जाऊ दे आणि हा. सुनबाई, सुनबाई, अरे पाणी आण ना तुझ्या भावाला. हा ना लवकर आण. एक असं होतं ते पाणी द्यायचं विसरलं, सगळंच विसरून जाते. पाण्याचं काय तर पाणी आताच पिलं होतं तिकडे हॉटेलमध्ये. रीतिरिवाज काय सांगताय ना. तेवढं आहे तेवढं. आले आले कमी कमी पाणी तरी. बापू विचारत होते म्हणले पाहुण्याला सांग. हा 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 काळजी नका करू म्हणावं काही हाय व्यवस्थित सगळं. बर दे पाहुण्यांना. काय कोणी बोललं का काय झालं? नाही नाही कोण नाही काय बोललं. काय झालं म्हणजे? काय मला नाही माहिती बा काय झालंय काय नाही. बरं घ्या पाणी बघू काय. बाकी बरं आहे ना बाकी मग? हा बरोबर. काय नाही मग सांगन बापूला. जाऊ का मग मी? दाजीला उशीरच होईल ना याला. हा 5-6 वाजणार हा सुटल्यावर. आपण चहा तर थोडं करा ना. हा चहा पाणी. चला आपण चला, आतमध्ये चहा जाऊ. पाणी. चला ग्लास घेतो मी आता. हा. मला असं वाटते 1-2 तर साड्या मागवाच, पण मागवायची तर कशा. जाऊ दे, आपल्या रील्स बऱ्या आहेत. ते साड्यांतून कोण घेत बसले. काय 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 अरे एवढं काय टाकते तेव्हा. काय नाही, मग असंच. अरे आता नवीन लग्न झालंय, मग एवढं काय लाजायला त्याच्यात. काय नाही, ते अशीच झोप लागली ना, त्याच्यामुळे अचानक उठल्या. हा होय. हा जेवण केलं का? हा जेवण झालं. जेवलं असतं का सोबत? मी आता टाइम झालताच मला यायचं कामावर. नाही, मी जेवण घेतलं आणि स्वयंपाक पण करून ठेवलाय. चल जेवायला. बाबा कुठे गेले? बाहेरच असते न. मला नाही सांगता यायचं, कारण की मी स्वयंपाक वगैरे केला, कामावरली बसले होते. बरं चल ना मग जेवायला. चल मला भूक लागली. तुम्ही घ्या ना हाताने, मी आताच बसले कामावरून. चल मला लय कंटाळा आला. चल चल. आव पहिलं तर हातानेच करायचे ना तुम्ही, आता नुसतं घेऊन खायचंय तेवढं तर करा ना. मग चल बाबांना पण दे तू. तुमच्या बरोबर बोलवा त्यांना जेवायला आणि तुम्हीच वाढा. मग तू एवढं का लांब लांब सरते? काय नाही, असंच अरे आता लग्न झालंय. लांबून बोला, मी ऐकते. काय झालंय का तुला? कोण काय बोललं का? नाही, कुठं काय, मग असं काय करते? काहीच नाही, असंच. चल जेवतो, येतो. चल जेवण देऊ. हा चला. काही बाई वैतागच झालाय, नाहीतरी लग्न करून. हे बाबाचं भावाचं ऐकलं नसतं ना, तर आज ही परिस्थिती नसती. उगाचच ऐकलं. बापरे काय ऊन काय दमते माणूस शेतात काम करायचं म्हणल्यावर. हा सुनबाई, ए तायडे, अरे पाणी आण मला थोडं प्यायला. काय हो तुमची कटकट? अरे थोडं पाणी आण ना प्यायला. मग घेता येत नाही का? अरे तू सुनबाई आहे म्हणून मी तुला सांगतोय ना.
हा सुनबाई आहे. पहिली सुनबाई होती का? नव्हती ना. नव्हती की. आणि मग तेव्हा हातानेच घेत होते ना. अरे पण तू आली म्हणून तुला प्रेमानं बोलतोय ना. हो, नका डोक्याची दही भात करू. एक तर तुमचं पोरग, नाही तर बाप, हे दोघांनी तर वैताग आणून सोडलाय मला. कशाला लग्न केलंय काय माहिती. मी काय झालं? काय दुखतंय का तुझं? काय नाही होत मला, ठणठणीत आहे मी. मग तुला फक्त पाणी मागितलंय मी ना. मग तुम्हाला घरात कामगार पाहिजे होता की सुनबाई पाहिजे होती? सुनबाई. हा मग सुनबाई आहे ना. मी पण माणूस आहे ना, मी पण दमते. अरे पण मी फक्त पाणी प्यायला मागितलंय ना. हो, जाऊन घ्या आणि प्या. तब्येत ठीक नाही का? मी म्हणलं ना, मी ओके. आणि तुम्हाला वाटत असेल ना सुनी तर राहावं, तर थोडस हाताने घेऊन खायला शिका. लय त्रास देऊ नका, नाही तर जाईन मी घर सोडून. जाऊ दे बाई, कुठे ह्यांच्या नादी लागत बसते पण. काय झालं? काही कळलं नाही सुनबाईला. फक्त पिण्यासाठी पाणी मागितलं. काय जाऊ, दुखत असं माझं मीच घेतो. त्या पोराच्या भरोसा बी आहे ना, हे खोलून ठेवलं. मग लेकरांनी यात खडे फिडे टाकलं म्हणजे बापू अरे ह्याला परत आवळून ठेवायचं ना. तिथं पाणी उचक मारलं की मी ते टाळीच गेलतो बघा, टाळीचा आणाय गेलतो. तुम्हाला सगळ्या रानात धुंडलं कुठंच नाही. इकडे काय करीत होते? काय नाही, हेच उघड दिसलं म्हणलं, मग ते उघड राहिलं. दाजींचा फोन आलता तिकडून. बरं चालेल लेकराचं. काय नाही, जरा थोडं दाजीच्या बोलण्यावर जरा वेगळंच वाटत होतं मला. कवर आणि दाजी म्हणत होतं तायडी जरा थोडी ही करते म्हणून. काय मिक्स करून घ्यायना, कुठं काय समजून घ्यायना, चिडचिड चिडचिड त्यांना करायला. सांगायचं. आता नवीन नवीन लेकर करते त्या देवाने थोडस समजून घ्यायचं. आता आपल्याला कर्म तर काय ठिकाणी गेलं. बोलत नाही व्यवस्थित, काय नाही, सारखी चिडचिड चिडचिड करते, काम नाही करीत. या सासऱ्याला जरा थोडी मला वाटते काहीतरी चिडचिड करते सारखी. आता पोरजी नसे होत असते बारीक सारीक. एक काम कर, मी नाही एक काम कर, तूच जा. मग तुला थोडस बसता येईन, बोलता येईन. तू खवळलं तरी तिला जमन. मी खवळलं तुमचं नाही ऐकून घेणार ती. हा, ते बापाचं मन बी नाही म्हणजे असं युवत लेकराव खवळावा चिडावा. तिच्या मनात नेमकं काय ती कळणार काहीच व्हायना. काय राहायचे. तर मी सांगतो तिला, एकदा समजून सांगतो म्हणजे बाबा राहता व्यवस्थित काय ही ती सांगतो तिला जरा समजून. बरोबर. मी येऊ का जाऊन मग? हा ये बघू तू त्या गाड्याला हाका मारतो ना. काय ही मग घ्या, मी जाऊ का मग लगेच? हा हा जातो मग. ये जाऊ मी. हा हा नट बी टाकली कुठं, आता नवीनच आणावं लागते. बाई कवा इथून माझी सुटका होईन या कामातून, असं झालंय मला. तायडे काय करते? काय नाही, आवडते ना आता. दाजीन ती कुठे गेले? मामा ती गेले असते ना बाहेर. हा, ते कुठं जागेवर थांबायच्यात? का काय झालं? कुठं काय? काहीच नाही. नेमकं होतंय काय मला सांग तरी. कुठं काय होतंय? काहीच नाही होत. नीट बोलत नाही माणसाला, काय नाही काय नाही. हा, काय बोलायचंय? काय बोलायचं म्हणजे आता म्हणलं काय सांगा, व्यवस्थित राखी जरा. आता मी काय उड्या मारते का काय करते, कोणाला हाणते? काय जर घरच्यांची कामं सांगितलेली ऐकत नाही, कुठं काय नाही. काय ऐकायचे घरची काम? मग यांना सगळं उठल्या पाहिल्या बसून सगळं पाहिजे असतंय. अरे बसून पाहिजे, मग आपण करायचं एवढं. तुला काय रानात लावित येत का? कुठं काय घरातलं करता येणार तुला? तुला काय बाहेरची दुसरीकडची काम आहेत का? घरातलंच करायचं ना तुला. हो दादा, तुला डोकं चालू नको. डोकं चालू नको म्हणजे? मी करते ना, तुझ्या मनासारखं झालंय ना, बाबाच्या मनासारखं झालंय ना, राहते ना मी इथं. अरे पण जशी तिकडे राहत होती तसं आमचं म्हणणं आहे, बघ इथं राहावा, सासू सासऱ्याची मस्तपैकी सेवा करावा, नवऱ्याला चांगलं जपावा. हा, हो का? लय जर तुला त्रास द्यायचा असेल ना इथे येऊन, आणि इथं येऊन मला अक्कल पाजायची असेल ना, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन. अरे असं काय बोलते तू? मी का तुला भांडाय आलोय का काय? आलोय तुझी गाठ घ्यायला. कशाला यायचं गाठ घ्यायला? का? कोणी सांगितलं होतं तुला यायला? मी म्हणलं होतं तुला ये म्हणून. अरे पण माझं काम आहे, भाऊ आहे तुझा मी. माझं काम आहे ना येणं बा, माझ्या बहिणीचं काय चाललंय काय नाही. अगोदर फाशीव चढायचं आणि म्हणायचं फाशीव कशाला तुला चढली? फाशी दिली का आम्ही? बापूची येणार होतं तुला सांगायला. आणि हो, ह्यातलं बापूला काय सांगू नको बघ. बापूला काय सांगू नको. अरे तुला पैसे पाणी लागले तर पैसे पाणी माग, तुला म्हणेन ती गोष्ट देतो बाबा. त्या पाहुण्याच्या नसतं घेणं घेत मी घेतो ना तुला. भाऊ आहे ना तुझं जिवंत आणखी. नकोय बापू मला आहे. तुझे पैसे पाणी. पैसे पाणीसाठी मी नाही अडून बसते. मग काय झालंय ते तरी सांग की मला. काय नाही झालं, मग दिले लग्न लावून. तू बघ, तू तुझी उद्योग बघ, मी माझी बघते. आणि जवळ मला सण होईल ना तवर राहीन मी. म्हणजे बघ मी माझं, मला काय करायचं काय करायचं म्हणजे? आणि जेव्हा वेळ येईन ना तेव्हा मी बप्पूनला बी सांगन काय सांगायचं ते. काय तुझ्या डोक्या पुढं तर मला तर लागूच वाटत ना भाऊ. यार व्यवस्थित राहा, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, व्यवस्थित राहा म्हणून.
आता व्यवस्थितच राहते मी. मग आता घरातली कामं कुणी करायची? मग कोण करताय? आता दिसत नाही तुला मी करते म्हणून? दिसतंय, एवढंच दिसतंय. म्हाताऱ्याला कुणी भाकर तुकडा नाही, काय नाही स्वतःच हाताने करतंय, सगळ्या गोष्टी करतंय. ही काय मला माहित मी नाही. करून ठेवते, फक्त खायला मग घेऊन खाता येत नाही का? एवढं आहे. खाता येत नाही. बरं बघ, तुला काय काय मला करायचं ती करतो या पद्धतीने. मी जातो. जा. तसंही मला कोणाची गरज नाही, मी आहे माझी एकटी. सुट्टी घेतली, कुठे खुशीला फिरायचं नाही, पिक्चरला जातो. खुशी, अय खुशी, इकडे रे. काय काय करत होती? काय नाही, कामावर येते. बस की. नाही बस की. बसते. बोला. अरे तस काय करते? कुठं काय? काय नाही. अरे आज सुट्टी घेतली, हा. आपणच फिरायचं कुठतरी. नाही नको, मी नाही येत, तुम्ही या जाऊ. म्हणजे तुझ्यासाठी घेतली ना, तुम्ही या जाऊन. एकटा जातो का? अरे एवढी बायको आहे, लय दिवस झालं तुला फिरायला नाही गेला, लग्न झाल्यास आपण फिरायला नाही गेलो, त्याच्यामुळे तुला लय घरी चिडचिड होत असं. नाही, मला नाही आवडत फिरायला. पिक्चर बघायला जाऊ. मला फिरायला आवडत नाही, पिक्चर पण बघायला आवडत नाही. बरं काय हॉटेलला जेवायला जाऊ. नको, मला बाहेर जेवायला पण आवडत नाही. मग काय आवडत तुला? तुला आवडत ते करू मग. तर बस ना. काहीच नाही आवडत मला. काय झालंय तुला? आज काय करते तू? अरे आज लग्न होऊन आज महिना झालाय, तुझ्या लक्षात पण नाही, त्याच्यामुळे मी आज सुट्टी घेतली फिरायला. मग आता काय करायचं? महिना झालाय तर. मग अरे तू नीट बोलत नाही. हो तुझं असं, अरे अंगाला हात सकट लावला की लगेच तुझा टाकते. मग काय करू? थोडं व्यवस्थित बोल की प्रेमाने. बरं, तुमचं काय बोलायचं असेल ना ते बोलून घ्या, मी जाते, मला काम पडलं. अरे मी तुझ्या सोबत बोलतोय, मग काय घरासोबत बोलतो? बोलणार आहे की तुम्ही? काय झालंय काय तुला नेमकं? काय नाही झालं. मग तुझं, अरे मी महिना झालं पाहतोय, तू नीट बोलत नाही, असं जवळ येऊन बसलं की लांब सरकत हा. कधीतरी तू प्रेमाने बोलली का आजपर्यंत लग्न झालेस? नाही येत मला प्रेमाने बोलता. नेमकं तुझा प्रॉब्लेम काय ते मला मला तर सांगता काय आहे नेमकं? सांगितलं ना एकदा, काय नाहीये. सारखं सारखं काय त्याच गोष्टीवर गिरवणं. एकदा सांगितलं कळत नाही का? मला नाही यायचं फिरायला, मला नाही आवडत, चालली मी. अरे खुशी ऐक ना. काय झालंय काय माहिती. जाऊ दे, चला जातो राहणं बघू, तुझ्या भावाला विचारतो नेमकं काय काय. पोराला सांगितलं नाही नीट नाटकं टाकावं, हा हा म्हणतो नुसतं, आणि तसाच सारा पसारा ठेवून जातो. वाळलेलं एकदा गोळा करून पेटून टाकावा. काय बापू काय म्हणतो रे? गेलतो ना तायडीकडे मी. गेलता का? चाललंय का? बरं चाललंय का? काय मला चिलिंदर तर वेगळं दिसतंय बा. काय काय ती बोलत नाही व्यवस्थित, काय मला पाणी सुद्धा नाही विचारलं साधं तिने. हा म्हणलं तू गेल्यावर निदान चला काय होत. आता मस्त समजून सांगितलं, म्हणलं बाबा काय मोकार तक करते, घरच्यांची कामं बी माहीत. ती म्हणते ऐकते की मग हिन तीन. म्हणली मी माझ्या पद्धतीने करीन, म्हणली काय करायचं ती. बापाच्या जातीला लय लेकरं तोंड टाकता येत नाही म्हणून मुलं तू निदान थोडस. मस्त समजून सांगितलं, पण मी तरी सांगू तरी काय तिला, ते ऐकून घ्यायला तयारच नाही काहीच. खाणार आता एवढा चांगला नवरा, एवढा चांगला सासरा, कसं ना मी राहायचं बघ, काय 3 माणसाचं इनमिन करायचं. तिच्या डोक्यात काय चाललंय मलाच काय कळा नाही नेमकं काय चाललंय डोक्यात काय. हा ना यार, आता ती हायस म्हणजेच माणसं म्हणून आता ती नाही बोलत नाही सांगत. ती दाजी शब्द बोलत नाही, काय नाही काय नाही, हिजच काहीतरी चाललंय डोक्यात, हिचं मला काय कळा ना. असं वाटायला लागलं तिचं लग्नच करून चुकी केली का असंच काय. मला पोरीची जाते लग्न करावं लागतं ना, मग ती काय घरात ठेवायची वस्तू आहे का? तिच्या मनाविरोध केलंय का म्हणून कळा ना. तिला विचारलं होतं काय करायचं ते पोरीचं नाही करायचं. आता ती काय आता या पोरींचं आहे ना, तरुण लेकर असते, कळत नाही चांगलं वाईट. आपण एवढं कुठं असतं कुठं काय. मी सांगा गेलं की माझ्या वस्कत आहे मरणा तिचं, मी माझ्या पद्धतीने करीन म्हणते, काय करायचंय ती. ते पाहुण्याला भेटायचे, त्यांना सांगायचं. पाहुणं नव्हतं तिथं, पाहुणं नव्हतं, मामा नव्हतं, कुठेतरी बाहेर गेलं ते वाटतं. असं होय. मला पाणी तरी विचारायचं की तिने घरी गेले. काय आता लेकराच्या जातीच आहे ना, अवघड काम. आणि म्हणली बापूला काय सांगू नको म्हणली ह्या गोष्टीतलं. असं होय. हा मला लक्ष घालावं लागेल, नाही ते ना
नाग प्रपंचाचा गोंधळ व्हायचा सगळा. मग काय तर ते बिचार गरीब आहेत आपले ते व्हायचं मोकार ते काय. सासरा एवढा बिचारा देव माणूस आणि मग ते असं नाही ना आपल्या लेकराकडून चुकी झाली होती आपण आपल्या लेकराला दाबलं आपण पाहिजे. तिला काय नेमकी अडचण आहे ती सांगा ना. ते आपण समजा बा आपल्यालाच नाही दोष देत. बघू घालतो लक्ष मी हा घालतो. तुम्हीच बघा आता माझं काय अक्कल चला ना मग माझ्या पद्धतीने मग मी लई आगळा माणूस आहे. तिला सांगा काय सांगायचं तुमच्या. नाही मी ना हे करतो तू नको काही चिडू फिडू नको ते लेकराव ते एवढं कर नीट नाटक ते पलीकडे टाकू उचलून. बरं तो तुम्ही जरा आता हो बाबा तुम्ही काय झाडताय? अरे ती सुनबाई अजून उठलीच नाही, दुखत असेल तिचं. मग तुम्ही काय झाडताय? खुशी अरे झोपू दे ना तिला, दुखत असेल का उठवतो. आपण हे बाया माणसाच काम आहेत बाबा आणि तुम्ही इतके दिवस केलंच ना. अरे हाय पण दुखत असलो कशाला उठवते तिला. कशाच दुखत आहे? सकाळी व्यवस्थित होतीन. बघ बरं उठ. आम्ही बोलवतो तिला. हा. तुम्ही नका झाडू. अरे राहू दे, राहू दे. खुशी अरे कशाला उठवते तिला, झोपू दे ना. अहो बाबा असाच लाड बावलाय. तुम्ही लाड करायचा, मी इतके दिवस लाड केलाय तिचा आणि आता ती डोक्यावर बसली आपल्या. करीन ती, नवीन आहे लेकरू. अहो काय कधी करीन? महिना झाला ना आता. हवा 1-2 दिवस असले म्हणून ठीक आहे. आता इतके दिवस आपण म्हणलो ना नवीन आहे. अरे पण आता मी केलं काय फरक पडतोय तुला. तेव्हा मी तिच्याकडे बघतो. काय करतो नेमका तू. बघतो मी तिच्याकडे. नाही तिला नसलं नाही तर नीट राहायचं. जाऊ द्या तिच्या बापाकडे काढून देऊ तिला. अरे ती माणूस लय शांत आहे, गरीब आहे. अहो ते गरीब आहे तर मग हिने फायदा घ्यायचा मग तुमच्या असं गरिबीचा तुमचा पण. अरे प्रत्येकाने जर असं ओढलं ना, ताणलं ना, ते तुटून जातं. अहो मग बाबा कवर सहन करायचं मग. अरे पण करीन बी. मग कळू द्या ना तिला. तिला पण कळू द्या की. नको बाबा तुम्ही इतके दिवस लय केलं माझ्यासाठी. आता तिची करायची वेळ आहे. आता तुमची तुम्ही बसून खायचं. तू त्या पोरीला काय रागवून जास्त बोलू नको. हे कर माझ्यासाठी ना, तू तर तिला प्रेमानं बोल, काय बोलू नको काय नको. अरे मी लय उन्हाळी पावसाळी खाल्ली आहेत ना, आणि घर चालवायचं म्हणजे सोपं नाहीये. माझ्यासाठी फक्त ऐक, तिला काही बोलू नको, प्रेमानं तिला उठव. आपण कवर बाबा समजून घ्यायचं आणि नाही ही अशीच वागल्यावर काय करायचं मग. नाही सुधरण ती, आज ना उद्या सुधरण ना. तुला काय फरक पडतोय ना. आणि मी केलेलं काय थोडं काय व्हायला जातं का. करू दे ना मला पण. नाही बघ वाटत बाबा हे. जाऊ द्या तुम्ही म्हणताय ना तर एवढ्या वेळेस ऐकतो. पण परत असं वाटलं ना मग मी माझ्या पद्धतीने बघ. तू माझ्यासाठी तिला काही बोलू नको तू. चालतंय. चल जाऊ का मी जातो राहणार. जा मी घेतो सोडून देऊ. एवढं चांगलं वागून एवढं ही करून माझे घराने माझ्या बापाला आणि भावाला म्हणजे किती शानी माणसं आहे ती. सगळं घरातलं काम करते. पहिलं तर हाताने करून खात होते आणि नुसतं घेऊन खायचं म्हणलं तर यांना त्रास व्हायला लागला. लयच अवघड झाले. लग्न करून पस्तावली मी तर. बाबांचा फोन. हॅलो. बरी आहे. व्यवस्थित चाललंय ना. हा आलता ना. हा आलता. मग त्याच्याशी नीट नाटकी बोलली नाही मग तुम्ही आला मग ते लागलं माझ्या करायला करायचं बा. नीटच राहते ना बाबा. कशी राहते मग मी. तुला काही अडचण आहे का? तुला काही घ्यायची का एखादी वस्तू? काही कुठं फिरायला जायचं का? नाही. मग नीट नाटके राहण बा. सासरा तुझा नवरा चांगली माणसं आहे का? काय बोलते तुला सासूरवास आहे का? नाही. नाही ना. रानात जाते का मला? नाही. घरातलंच करते ना मस्त. हम्म. करायचं ना. मी येऊ काय एका दिवशी तिकडे भेटायला तुला? नका येऊ. मग नीट राहण बा. नसलं कर मग तर तुला 4-2 दिवस वाटल्यास मी इकडे घेऊन देतो मग परत जा. नको. राशील व्यवस्थित. चालतो मग ते कुणीतरी घराने करायची. कधी बरं नाही वाटत ना मग बापा जीवाला. चालते ठेवू बा. हा वेळ भेटला ना मग पुढच्या हप्त्यात वाटल्या चक्कर मारेल. बर बर. म्हणजे नक्कीच बाबांच्या कानाला लागलेत. त्याशी बाबांचा तर फोन येणार नाही. ह्यांनी सगळे घराने माझी केले वाटते.
आता मी काय नीट राहत नाही, सगळं तर घरचं काम करते, ते एवढंच की राहण्यात जात नाही. बघते काय करायचं. सुनबाई, ए सुनबाई, ए बा, काय झालंय? तुझी तब्येत बरी आहे ना? हा, मला कुठं धाड भरली? एक काम कर ना, काय? अरे माझे जोडीदार आहेत ना, देवाला जाणार आहेत. मग मी काय करू? काय फक्त एवढे कपडे धुवून टाक. हो, कपडे फिपडे धुवायला मी काय नोकर नाही तुमची. अरे नोकर म्हणून नाही, माझी सुनबाई म्हणून मी सांगतोय तुला ना. इतके दिवस हाताने धुत होते ना. अरे माझं लेकरू आले ना सुनबाई, म्हणून मी तुला सांगतोय ना. लेकराचा जीव घेतात का मग? एक काम करा, फाशी बांधा, मी त्याला फाशी लटकते. अरे एक कपड्यासाठी फाशी? फक्त कपडे धुवायला सांगितलेत मी तुला. बरं आहे, कपडे धुवायला सांगितले, तुमचे कपडे धुवा, भांडी घासा, तरी सगळं करा, घरचं काम झाडून लोट सगळं, तरी तुमचं काय तर माझ्या भावाला आणि बापाला घरानं करायचं. कुणी सांगितले? कुणी सांगितलं काय? तुमच्याशिवाय कोण आहे सांगायला? अरे त्यांचं माझे एक शब्द सुद्धा नाही, मला माहिती पण नाही काय झाले. काय झालंय काय तुला? काय झालंय म्हणजे? जे नाही ती माझ्या बापाला आणि भावाला सांगून बसलेत. माझा बाप आताच बोललाय मला. नाही ती तू बोलणे ऐकून घेऊ का? मी करते ना तुमचं सगळं. आपण मी सांगितलंच नाही ना. कोणी सांगितलं? आता इथून पुढं तुम्हाला जर मला बसून खाऊ घालता आलं ना तर घाला, नाही तर मला नाही राहायचं. हे तर उलटच नाही आता. असंच होणार आता. आणि हे कपडे पिपडे ना घ्या आणि धुवा तुम्हीच. काय झालं बाबा? अरे अक्षय, खुशी, माझे जोडीदार आहेत, देवाला जाणार आहेत, म्हणून म्हणलं तिला म्हणलं एवढे कपडे धुवून टाक म्हणलं. तर तिने माझ्या अंगावर फेकून दिले. काय रे? हा, काय म्हणजे? काय झालं? कपडे फेकून दे त्यांच्या अंगावर? अरे इतक्या दिवस शांतजी बसलो होतो का? फक्त बाबांच्या शब्दावर बसलो होतो. ते म्हणले काय म्हणू नको. तो काय नाटक चाललेत रे? नाही ठेवायचं ना मला इथं, तर माझी बॅग भरा आणि मला जाऊ दे इथून. आणि लगेच निघायची इथून घरातून, तो बाहेर तुझी बॅग भरून देतो. आणि हो, इथून गेला ना तुला न्यायला येत नसतो. काय बाबा तिला आणा नाही जायचं आता. जवळ तुला नवऱ्याचं सासऱ्याचं महत्व कळत नाही ना, तोवर आहे ना तुला यायचं नाही इथं. हा जा जा, नाही येणार. इतके दिवस समजून घेत होतो, म्हणलं जाऊ दे, आज ना उद्या सुधरण. आणि तुझी हाय ती चालूच आहे. आणि नाही तुला आता निघाल ना परत यायचं नाही मागे. नाही येत तसं बी कोणाला आवड आहे. तरी बेक बघतो तुझा बाप पण भाऊ आहे ना, तुला कशी सांभाळायचं काय. मला वाटलं होतं लग्न केल्यावर वडील सुखी होते, आम्ही सुखी होतो दोघं, आपण घर व्यवस्थित राहील. अरे पण अजून टेन्शन वाढलंय. जॉब बघावा का तो घरचं बघावा? दर दिवस असंच चाललंय तुझं. हा, तुमचा बाप निम्मा झाला असेल ना लग्न झाल्यापासून मी पण नाही केलंय तुमच्यासाठी. अरे काय केलंय? अख्खं माझ्या बापू काम करून घेतलंय. उठसूट बाप काम करतोय. आणि जर तू अशी जिथं राहिली ना तर एक ना एक दिवस आहे ना बाप मरण रे. निम्मा नाही राहिला बाप लग्न झाल्यापासून. आणि खाऊच नव्हते घालीत मी. आणि तुला हात जोडून सांगतो आता, तू इथून आहे ना बिनधास्त जा. आणि ज्या वेळेस तुला नवऱ्याचं सासऱ्याचं महत्व कळन मग त्यावेळेस ये. निघ आता या घरून. हा, नका येऊ आणायला, मी पण नाही येणार परत. नाही येत नाही आला. आणि बाबा तुम्ही लय परपंच टिकवण्यासाठी केलं, पण काय उपयोगाचं नाही. कळलं का काय ते? जाऊ दे, ज्यावेळेस आपलं महत्व कळन ना चटीन तीच पायाने. बघू दे इकडे, मी तुमचे कपडे धुवून देतो. राहू दे मी- नको मी धुवून देतो, तर तुम्ही बॅग आणतीन भरा. काय नाही, आले म्हणलं असंच यावा. कोण दाजीन ते आलेत काय? नाही, कोणीच नाही आलं. मग तिचं दाजीच म्हातारे? नाही. मग तू एकटीच आली काय? हा, कस काय भांडण बिंड करून आली काय त्यांच्यावर? नाही मग अशीच आले, 2-4 दिवस राहिला. 2-4 दिवस? हा, अरे पण काय रीत भात असतो का नाही? मी कसं तुला सोडवायला होतं, त्यांचं कुणीच माणूस नाही आलं. नाही ते कामाला गेले ते. बाबांना कुठं गाडी येते तेव्हा चालवायला, मग ते नाही आले. नेमकं खरं सांग मला, नेमकं काय झालंय ते? काय नाही दादा, असं झालंय. मी असं झालं म्हणजे भांडण करून आल्याची? अरे मला तू काहीच बोल नको, मला सगळं माहिती. तू कशी आली ना, काय झालं सगळं मला माहिती आहे. तुझं नाटक मी लग्न झाल्यापासूनच बघतोय. त्यांचं फोन येतात मग मला सगळं सांगत आहेत ती काय झालंय काय नाही. अरे तुला पाणी सुद्धा पाजलं नाही तर अर्थ आलतो तुला सोडवायला तर. हा दिसत पाण्यास तरी विचारायचं ना. तू तुझ्या पोऱ्यात होतीस, मला बाकीचं माहित नाही. तो माझ्या इथं यायचं ना, तू तिकडे जा.
माझ्या इथं थांबू नको. मग मी कुठे जाऊ? मला नाही माहिती तिकडे मग बघ. त्यांनी पण हाकलवलंय मला काय घरातून. सांगते मग तू? त्यांनी पण घरातून मला सांगू हाकलवलं, नको. तू पण हाकलवलं, मग मी हा, जायचं हा, तिकडे कुठं? कुठं जा मला नको हा. सांगू. कुठे जा? काय रोडवर पडलेली का मी? मला काय माहिती मग तुला तिथं नीट राहता येत नाही काय? माझा बाप अजून जिवंत हा. आहे, मी इथंच राहणार. तसलं जमत नाही माझ्यापाशी. इथं माझ्या दारात नाही राहायचं. तुझ्या दारात नाही राहत. काय प्रकार काय प्रकार विचारा लेकीला. काय झालं बा? बाबा त्यांनी घरातून बाहेर काढलं मला. घरातून बाहेर नाही काढलंय, ही निघून आलंय. काही नको सांगू. तुला कोण म्हणलं निघून कोण आलं? मला घे ना विचारून. बाळाचं पाय पाण्यात दिसत होतं मला पहिलेच. एवढं चांगलं चाललेलं, शेवटी जे करायचं तेच केलं ना तू. काय कमी पडतो तुला तिथं? बाबा तुम्ही मला दोष द्या. अरे मग तुला ते बी सांगितलं होतं, तुला 10-5 रुपये काय लागत असलं तिथं कमी पडत असलं तर माग. तुझा बाप भाऊ तुझ्यासाठी खंबीर आहे ना. पण का भांडणं किरकिरी? हं? रोज उठ सुटत्या नवऱ्याच्या आणि त्या सासऱ्याच्या मागे. अहो, रोज फोन येतो त्या दाजीचा. दाजी असं झालं, दाजी तसं झालं. कशाचं काय येऊ मी काना मागे टाकीतोय म्हणून उगा जाऊन द्या वाटतंय, जाऊन द्या वाटतंय. तिच्या जातीला नाही अरे सोबत नाही. आपण चांगल्या घरात जन्माला आलो होतो, आपल्याला बाप आहे भाऊ आहे. इथं आले लोक काय म्हणते नीचं काही आहेच का नाही तुला? हे लाड भावला आणि बाकी काय झालंय तेव्हा? प्रत्येक गोष्टी तिचा हट्ट पुरवला त्याची पत्न भोगावं लागत आहेत आतापर्यंत. आली तर राहू दे आता 4 कशाचा राहून दे 4 दिवस आणि कशाच काय? होऊ दे राग शांत थोडासा. आता अहो, तिच्या दारात गेलो तिने मला पाणी सुद्धा विचारलं नाही साधं. तिथे तापलेलं वातावरण असं ना नाही तर इथं आल्यावर तिला परत इथं इकडे बसलं ना 2-4 दिवस राहू दे, मग बघू काय करायचं. बघा तुम्हाला काय करायचं करा. कशासाठी घर सोडलं तू? चांगलं आहे काही? मला नाही राहायचं तिथं. आणि तुम्हाला जर मला इथं बी ठेवायचं नसेल ना तर मी काहीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन. काय एवढं लेकीच्या जातीला एवढा राग नाही पाहिजे बा. मी म्हणून समजून घेतोय. बापाला कळतं, भावाला आणि भाऊजाईला कळतं का? तुझं कोण ऐकणार आहे का? समजून घेणार आहे का? मी आलो नसतो तर तुला तो माणूस घरात सुद्धा घ्यायला तयार नव्हता, बरोबर? थोडस ऐकत जावं. अगं बाप आहे, बापाला थोडस दया माया त्या लेकीच्या बाबतीत राहतं थोडस. नको टेन्शन बी. जेवलेली का तू? नाही, पण तुमच्या म्हणण्यानुसार मी लग्न केलं ना बाबा. अरे कुठल्या बापाला वाटतं का आपल्या लेकीचं वाईट हो? खरंच लय चांगली ती माणसं आहे. ते नवरा तुला कधी शिवीगाळ हानमार आहे का? सासऱ्याने कधी शिवी दिली का तुला? पण तिथं मन तर लागलं पाहिजे ना राहिला. तर थोडस चल आता काय कर, थोडस आहे ना चहा पाणी कर, तू बी घे मला घ्या, मग बघू. राहा 4 दिवस आली तर. चालेल. किती वेळ झाला याला फोन केलाय, कधी टाइम आलाय असं झालंच नाही. फोन केल्यावर कधी येतोय काय माहिती. अरे काय बू झालं का एन्जॉय करून? हा काय हसती? आता हसू नको तर काय रडू? आता हसाय रडायचीच वेळ आहे माझ्यावर. मन दिसतंय किती रडती. आता तू आलाय म्हणून हसायला लागली ना. हा का एवढं प्रेम करते माझ्यावर? मग हा? हो, लग्न झालंस तो नवरा कुठं आणि मी कुठं मलाच काही माहित नव्हतं. त्याच्यामुळे आता मी निघूनच आले कायमचीच. का काय झालं? कुठं काय झालंय? जिथं जाईल तिथं कुठं तुला राहू वाटतं का नाही ग? म्हणजे तुला मला हाकलूनच लावायचंय का सासरी? तसं मी म्हणलं का? हा मग कसं म्हणतोय तू? बरं जाऊ दे, काय झालं मला सांग आता नीट. काय नाही, ते मी सासऱ्याला, मला माहित होतं सासऱ्याला हाडस तुडस केली ना की नवरा बरोबर मला घराच्या बाहेर काढतोय. आणि मी पण तसंच केलं. आणि मग मी बाबांना सांगितलं की मला सासऱ्यांनी आणि नवऱ्याने घराच्या बाहेर काढलं. मग आता तिकडे जायचा विषयच राहिला नाही. मी आता काय आमच्या इथंच राहणार आणि मग आपण दोघं लग्न करू. का आता? मग कधी? पहिलं तुला म्हणतो चांगलं लग्न केलं असतं. हा हा तू लग्न कधी पहिलं करणार तुला होता? म्हणलेलं का ना आपण लग्न करू? कधी करणार होता? तुला लग्न व्हायच्या अगोदर सांगितलेलं आपण पळून जाऊ, नाही ऐकलं तवा. लय तुला नोकरीवाला पाहिजे, चांगला पाहिजे मुलगा. हा अरे. काय झालं? भेटलं का तुला ते सुख? माझं तसं म्हणणं नव्हतं, पण माझ्या भावाची आणि बापाची इज्जत गेली असती म्हणून मी पळून नाही आले. आता लय इज्जत राहिली. आता इकडे घरी आली, लय इज्जत राहिली तुझ्या बापाची. राहिली का सांग बर? तर मस्त नाही, पण मी तसं माननीच आली की कुठं काय मी काय. एक काम करून आपण दोघे लग्न करू लवकरातली लवकर.
आपण लग्न करू, पण आता जरा मजा वगैरे करू की मस्ती, जाऊ मस्त की फिराय लग्न काय पूर्ण करूच की 2-3 महिन्यात लग्न करू की. अरे पण फिरायला पण आपण लग्न झाल्यावर पण जाऊ शकतो ना, आताच काय आहे? आता करू लग्न. काय मला सांग, तिकडे लग्न केलं तुला काय भेटलं का? सुख भेटलं का? हा, मनाला शांती बिंती भेटली का तुला तिथं? आता मस्त नवरा म्हणत होता फिरायला यायला चल, पण मी नाही गेले त्याच्यासोबत. तिकडे गेलं सुख भेटलंय का? आता मला सांग, तिकडे गेलते जरा तिकडून पैसे बी आणले असतील की मग. कशाला? मला त्याच्या संग नांदायचंच नाही, त्याचे पैसे कशाला घेऊन येऊ? बरं जाऊ दे, तुझा बापन भावाकडे काय कमी पैसा आहे का? हाय की. हा, बरं बापा कोण भाऊ कोण पैसे घेऊन येऊ, जाऊ मस्तपैकी फिरायला बिरायला. फिरायला? हा? अरे तुला म्हणलं ना आधीवर लग्न करू मग फिरू. हे लग्न बिग्न तुला मी सांगितलंय ना, लग्न नंतर न करू, आधी फिरायला जायचं आपल्याला, कळलं का? ओ, लग्नाच्या अगोदर असल्या गोष्टी योग्य नाहीत. आणि 4 महिने झालं माझं लग्न झालेलं, तरी मी नवऱ्याला हात नाही लावून दिला, आणि तू म्हणतोय लग्नाच्या अगोदर. अरे म्हणून तुला म्हणतोय. अरे तसं नाही, पण कशाला तुला तसं? चल म्हणलं कळतं का? चल शंभू ऐक ना, चल शंभू सोड, चल. सोड. ह्यासाठी तुम्हाला गोड लागत, ह्यासाठी गोड लागत नाही तुम्हाला, बरं? हा, तुला ह्यासाठी गोड लागत नाही तुझा नवरा, होय रे? तुला ह्यासाठी गोड लागत नाही ना? बाबा अरे सगळी चव घालेली ना तू, हा? आणि हे बिकार छोट्या नादी लागलीस होय तू, हा? ए भिकाचोट कोणाला म्हणतोय तू? ए, तू तर गप्प रह. बिकार चोट कुणाला म्हणतोय? मग तुला कळतंय काय करतोय तू? तुझी बहीण दापाची कळते का मग? कुणाची? हा, तुला कळतंय का? तुला कळतंय तुला नादी लागतोस तू, होय रे? हा, संसार दुसऱ्याचा मोडाय बरं वाटतं तुला, आणि तुला रे, तुला कळत नाही का उलीसक पण? दादा अरे बापा, तुझा मरणामातीचा विश्वास आणि तू असा विश्वासघात करते वय? दादा चुकलं माझं. काय चुकलं माझं? अरे ह्याच्या नादी लागते होय? ह्याच्या काय, ह्याच्याकडे सांग बरं. अरे दादा प्रेम आहे माझं. अरे कशाचं प्रेम? लग्न झालं याचं विचार नसलं ते. लग्न हे लग्न कुणाच झालंय? लग्न झालं? खरं बोल, खरं बोल. लग्न नाही झालं तुझं? खरं बोल. झालंय. ऐकलं का? पोरं किती आहेत तुला? 2 आहेत. अरे 2 पोरं असताना तू ही करतोय नाही का? हा, माझ्या बहिणीला ना देतो ना, पैसे पाणी लागलं ही करायला तू, हा? बघितलं का? अरे तुझा सोन्यासारखा सासरा, सोन्यासारखा नवरा लागा, शब्दाने तुला दुखवीत नाही तर, हा? अन्नच खातीस ना का दुसरं काय? बाप फाशी घेऊन मरण असली कांड केले. दादा ऐक ना, बाबाला यातलं काही सांगू काय नको. सांगू नको. मी कळलं ना, माफी वळलं ना. मागते, वाटलं तर तुझे पाय सर पकडते. तिकडे, मग तुला आजपर्यंत कधी शब्दाने दुखील नाही, तुझ्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करीत राहिलो. आणि हे बघ, तुला एक सांगतो काय, माझ्या जर घराकडे परत जर फिरकला आणि हिच्या घराकडे कधी फिरकला, तुझा हातपायच काढीन, कळलं का? नाही फिर. हा, तुझा व्यवस्थित तुझा संसार कर. हिच्या जर संसाराचा माती घालायचा प्रयत्न केला ना, तुझं खानदान जिवंत ठेवणार नाही, कळलं का? चल हाल, थांबू नको 1 मिनिट सुद्धा. बघितली का लायकी? बघितली ना त्याची? दादा मला नव्हतं माहित रे. चल घरी. उग तू प्रॉमिस कर की बाबांना नाही सांग. हा, नाही सांगत. चल, आणि गपचिप जाऊन तिथं संसार करा चांगला व्यवस्थित. नवऱ्याला जीव लावा, सासऱ्याला जीव लाव, देवासारखी माणसं आहेत ती. उद्याच जाते मी घरी. हा, नको आमची मान खाली घालू. चल. काय जीव लावला सुनबाईला, पोरीसारखी प्रेम केलं तिला, का अशी दुर्बुद्धी सुस्ती पोरीनं तेच कळत नाही. आपलं काय परक काय, पोरींच्या जातीला झालंय काय तेच कळत ना. आता हा, सुनबाई आले? बाप माफ करा, मला चुकलं माझ्याकडं. तू कस काय लिहिलं? आल्या पावली माघार निघायचं. अरे ऐक ना जरा, आली ना आता. बाबा काय काय जायचं? तू माघार निघ, माफ करा मला. माघार निघायचं. तू आव, काय पण गरज चुकलं म्हणलं ना नाही मी. बाबा, आपल्याला हिची गरज नाही. अरे चुकलं म्हणते ना आता. नाही चूक काय, इतके दिवस का चूक लक्षात आली नाही तिची? अरे सुधरण आता, आली आता, आली ना ती. तू भाऊन बाप कुठे ती का नाही आले? येते ते पण मागून. तू निघ तू पहिली ती येते तेव्हा बोलू त्यांच्यावर. रामा तर आली ते पण. चुकलं असेल लेकराचं, आता झाली तिला जाणीव, आम्ही माफी मागतो. अहो चुकतं लेकरं, तुमचं काय माझं काय. अहो काय चुकलं असन? हिने आजपर्यंत कसलं सुख दिलं आम्हाला? अहो लग्न झालंय तसं तुम्हाला मी आजपर्यंत एक शब्दाने म्हणलो नाही. म्हणलो कधी तुम्हाला बाबा? तुमचा राग साहजिक आहे. आता त्या लेकरानं खरंच त्रास दिलाय तुम्हाला. अहो त्रास दिलाय म्हणजे बाबांनी माझ्या लग्नाच्या आधी दुनिया भांडे स्वयंपाक ते करीत होते. लग्न झालं आम्हाला वाटलं
सुख भेट ना आम्हाला तेवढं तरी. अरे जाऊ दे, कामाने काय माणूस मरतय का काय? म्हणजे तिच्या वतीने मी माफी मागतो. काय आहे, तिच्या मनाविरुद्ध होतं, आम्ही लग्न केलं, तिला शाळा शिकायची होती म्हणून घ्या सांभाळून जरा थोडं. तुम्ही माफी मागून काय व्हायचं तिला अजून ती म्हणते का माफ करा मला. मी म्हणलंय की चुकलं माझं. पण मला हिच्या सोबत संसार करायची अजिबात इच्छा नाही राहिलेली. अरे बाबा नको नको. तुम्ही आमचं म्हणणं ते काय म्हणतात बघ ना आता ते बाबा, पाहुणे इतक्याला तुम्ही तुमची लेख असते तर सगळ्यात चुकी पोटात घातली असते. चुकलं एक म्हणते ना एकदा, आता नाही चुकणार ते. अहो का मी कधीच तुम्हाला आता कसली संधी देणार नाही मला वाईट बनायची. बघ मी सगळे काम करेन घरात, तुम्हाला कोणतंच काम नाही करून देणार. मला नाही, बाबांनी सहन केलेलं आहे सगळं. लय त्रास बाबांनाच माझ्यापेक्षा म्हणते जास्त सहन केलाय. आणि बाबा तुम्ही जर माहित असले तरी हिला घरात घ्यायचे नाहीत, नको. नाही तेवढं आहे घे. आणि जर ह्याच्या पुढे काही चूक झाली तर मग हिला घरात आमच्या जागा नाही. 100% एवढ्या वेळेस आता लेकराकडून चुकले, माफ करा तिला. अहो, चुकतं पाहुणं तुमची काय, माझी जर असते काय काय केलं असतं आम्ही? काय झालं, तिला शाळा शिकायची होती आणि आम्ही तिचं बळजबरी लग्न केलं. माणसाला वाटतं चांगलं स्थळ आलंय, काय मुलगा चांगला आहे म्हणून बाबा, करतो मग ना आम्ही माणूस. तिला 10 वेळा विचारायचो आमचं काय चुकतंय का, आम्हाला सांगा काय चुकलं असलं तुमची तर. चुकीच नव्हती. आता त्या पोरीची आहे ना हुडबुद्धी असते, वय नसतं, लय लवकर लग्न केले की मग जाण नसती. काय तू पण बर का, लय तुला एक चुक सांग ना, व्यवस्थित राहा आपलं मस्त पैकी. त्यांना नको तू माणसं चांगलीत म्हणून माफ केलं, नाही तर असं लेकर पळून गेल्यावर घर सोडल्यावर नाही घरात घेतो कुणी. ऐक आता व्यवस्थित राहा. आणि आम्हाला वाटलंच होतं एकटं लेकरू गेल्यावर ना लय त्रास दिलेला असलं तर घरात नाही घेणार परत, म्हणून म्हणलं बाबा चल. आम्ही आलो लगेच तिच्या पाठी. लेकीची जात असते, मग माया बापाची माया राहते गाव. परत तुम्ही म्हणलं काय उलट सुलट बोललं नाही, हाकाललं परत माघारी, मग परत इकडे तिकडे शोधत बसायचं. म्हणून मग नाही राहावला आलो आम्ही माग तिच्या. आता कवर असं घरात चल म्हण त्यांना. बरं चला. चल चहा पाणी चला. चला बरं झालं. चल दाजी.